नमस्कार, आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी। लिंगायत समाज मिरजतर्फे महात्मा बसवेश्वर यांच्या क्रांतिकारक वचन साहित्याची मागणी। मिरजेतील लिंगायत समाजातर्फे कुंभारखण येथील महात्मा बसवेश्वर यांच्या नावे असलेली कन्नड शाळा क्रमांक 18 या शाळेत महात्मा बसवेश्वर यांनी लिहिलेल्या वचन साहित्यामुळे 12व्या शतकात क्रांती होऊन खऱ्या अर्थाने साहित्य मिळाले होते। स्त्री पुरुष आणि जातीभेदाला थारा नसलेल्या लिंगायत चळवळीचा प्रचार प्रसार महाराष्ट्रासह दक्षिण भारतात झाला होता। वचन साहित्य आजच्या तरुणांना अभ्यास करण्यासाठी मिळावे यासाठी मिरजेतील या शाळेत अभ्यासिकेची मागणी विधान परिषद सदस्य माननीय इद्रिसभाई नायकवडी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी महेश चौगले, निशिकांत पाटील, महादेव कोरे, नागेश मगदोम, राजेंद्र कोरे, बसगौडा कोरे, सुकुमार अंकल खोपे, गजानन अंकल खोपे, महेश हिरेमठ, जगदीश हिरेमठ, महेश ऐनापुरे, उमेश कुरणे, महेश कोरे, भीमण्णा यादवाडे, महेश सातवेकर, शंकर अथनीकर, कमलेश्वर कांबळे, बाळासाहेब पाटील, सलीम मलिदवाले यांच्यासह लिंगायत बांधव उपस्थित होते। मिरज शहर लिंगायत समाजच्या वतीनं मिरजेमध्ये कुंभारखण शाळा नंबर 18 ही शाळा महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नावे आहे। त्या शाळेचे लिंगायत शाळा आहे ती। त्या शाळेमध्ये शाळेच्या मुलांचं पट कमी आहे, त्याच्या कारणास्तव एक पूर्ण लिंगायत समाजाच्या या मिरज शहरातल्या सगळ्यांना लाभ होण्यासाठी एक लायब्ररी म्हणजे त्यांचं वचन साहित्य बसवेश्वर महाराजांचं जे पूर्वी जे काय काय केलं, ज्या वचन साहित्यासाठी एक मोठी त्यांनी लढाई लढली होती। हे लोकांना पूर्ण आपल्या युवा पिढींना इतिहास त्यांचा कळावा त्यासाठी आपण त्याचं अभ्यासिका तिथं मागणी केलेली आहे। माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडी साहेबांनी निवेदन देऊन पूर्ण लिंगायत समाजाच्या वतीनं ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर ते पूर्ण व्हावं। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।